आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आदिदेव नमस्तुभ्यं प्रतीत मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। महाराज दशरथ, आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे। हा फारच पुनीत मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल। गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख, समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे, परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते। ज्या सूर्यवंशाने महाराज इक्ष्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रांसारखे परमप्रतापी यशस्वी राजे दिले, ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल? महर्षी वसिष्ठ, कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे, एकच मागणं आहे। सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्त न हो। आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणारं नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही। आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव, तोवर जगातली सारी सुख, वैभव या महालातल्या रीतेपणाला भरून काढू शकणार नाहीत। आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव, आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच। महाराणी कौसल्या, देवी कैकेयी, देवी सुमित्रा, आपण निराश होऊ नये। सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील, परंतु त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल। तर मग गुरुदेव, आता उशीर कशाला? आपण यज्ञाचं आयोजन करा। परंतु देवी, आम्ही तो यज्ञ नाही करू शकत। आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत। हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न व्हायला हवा। मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे। नाही देवी कैकेयी, याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी। गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे। मी आत्ताच आर्य सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा। महाराज आजच प्रस्थान करतील। नाही देवी कैकेयी, तिथे रथ, हत्ती, घोडे, सेनेची आवश्यकता नाही। महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत, आपला ऐश्वर्य आणि पराक्रम दाखवायला नाही। देवी, भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते। एका महात्म्यापाशी आपलं वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल। आपण सत्यवदलात गुरुदेव। ऋषी शृंग मुनींच्या द्वारी राजा दशरथ नाही, भिक्षुक दशरथ अन्नवाणी जाईल। आशीर्वाद द्यावा। तुझी मनोकामना सफल होईल राजन। हे रोखणं शक्य नाही। हा मुहूर्त विद्या आरंभासाठी सर्वात शुभ मानला जातो। गुरुदेवांची आज्ञा आहे की त्याच दिवशी चारही कुमारांचा उपनयन संस्कार होईल। आमचं काय होणार? यज्ञोपवीत संस्कार होईल। यज्ञोपवीत संस्कार? हो, तुमचं मुंडन होईल। तुम्ही यज्ञोपवीत धारण करून चारही भाऊ ब्रह्मचर्य व्रत घ्याल, मग ब्रह्मचारी बनून आमच्याकडे भिक्षा मागाल। आपण आम्हाला भिक्षा देणार? हो। मला अधिक देह मोठी आई। लक्ष्मण दादानं माझं धनुष्य तोडलं आणि माझे आंबेही घेतले। आम्ही तुम्हाला लक्ष्मण दादापेक्षा दुप्पट आंबे देऊ, पण गुरुकुलात जाऊन अशा प्रकारे आपसात लढू नका। गुरुकुल? गुरुकुलात का जावं लागेल? विद्या प्राप्त करायला। आणि हे पहा, गुरु आश्रमाचे नियम खूप कठीण आहेत। तिथे राजकुमार आणि सर्वसामान्य यात कोणताही भेदभाव नाही, सगळे समानरूप विद्यार्थी असतील। ब्रह्मचर्य व्रत घेतल्यावर
पलंगावर झोपणं वर्जित आहे. भूमीवर झोपावं लागेल. अनवाणी पायानं चालावं लागेल. ऊन पावसात छत्री नाही मिळणार. सदा गुरुची सेवा करा. गुरुची सेवा कशी करावी लागेल? गुरु झोपल्यानंतर झोपा. ते उठण्याआधी उठा. गुरु आश्रमाची शुद्धी आणि सफाई याकडे पूर्ण ध्यान द्या. यज्ञ हवन करायला वनातून समिधा आणा. आपल्या आणि गुरुच्या निर्वाहाकरिता भिक्षा आणा. मी तर मोठ्या आईकडून भिक्षा घेऊन जाईन. सगळे संबंधी यांच्याकडे भिक्षा घ्यायला नाही जाऊ शकत. हे वर्जित आहे. का? या नियमाची काय आवश्यकता आहे? फार महत्व आहे या नियमांचं. धनी परिवारातली बालके बिना परिश्रमांची आपल्या घरातून चांगली भिक्षा आणतील. मग निर्धन बालकात हीन भावना निर्माण होईल. तर मग सर्व बालकांमध्ये समानतेची भावना कशी राहील? विद्यादानाची जबाबदारी साऱ्या समाजाची आहे, कुणा एका घराची नाही. याच भावनेतून गुरु आश्रमात भिक्षेचा सिद्धांत केला गेला आहे. गुरुकुलात आम्हाला काय काय शिकवतील? वेद, वेदांत, स्मृती, उपनिषद, खगोल, ज्योतिष, गणित, संगीत, राजनीती, धर्मनीती. बस बस, मला एवढंच सांगा की तिथे आईची अंगाई ऐकायला मिळेल ना? मला तर अंगाई ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. घ्या आता ऐका. गुरुदेव वशिष्ठांनी याची जन्मकुंडली बघून म्हटलं होतं, शत्रूही चळाचळा कापेल याच्या नावानं. आणि हा जन्मभर आईची अंगाईच ऐकत राहील. मोठा वीर पुरुष होणार हा तू. का वीर पुरुष अंगाई ऐकत नाहीत? ऐकतात ना तेही, पण तिथे मी तुला अंगाई ऐकवेन. ह प्रणाम गुरुदेव. सुमंत, एकटाच आलायस? माझा राम कुठे आहे? माझी सीता कुठे आहे? सुमंत, क्षमा करावी महाराज, मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो. सुमंत, सीतेला पण नाही आणू शकलास? आमची एवढी इच्छा पण पूर्ण नाही करू शकलास? हो महाराज, मी घोर अपराध केलाय. राज आज्ञेचं पालन नाही केलं मी. मला दंड मिळाला पाहिजे. मला प्राणदंड मिळाला पाहिजे महाराज. नाही, नको म्हणूस मला महाराज. आता अयोध्येचा कोणी राजा आहे? नाही मंत्री. अरे सुमंत, अयोध्येवर कोणाचं अधिपत्य असेल तर इतका मोठा अनाचार होऊ दिला असता? कोणा गुरुजनांशी विचार विनिमय केल्याशिवाय, कोणा मंत्रिमंडळाशी चर्चा केल्याशिवाय एका नीच नारीच्या हातातली कटपुतळी बनून आपल्या कुळाचा सर्वनाश करून टाकला. सुमंत, सुमंत, जर तू मला राजा मानत असशील तर माझा आदेश मान. आता या क्षणी मला रथात घालून तिथे सोडून ये जिथे माझा राम आहे, जिथे माझे प्राण आहेत. अवधेश, तुझ्यासारख्या धीर वीर धर्माज्ञाला इतकी दुर्बलता शोभत नाही. एवढा मोठा अनुचित अनर्थ अयोध्येवर ओढवलाय का उचित शब्दाला अर्थच उरला नाही? राजन, तू रामासारख्या धर्मात्मा, कर्तव्यनिष्ठ पुरुषोत्तम पुत्राचा पिता आहेस. वचन पालना करता ज्या महायज्ञाचं व्रत त्या त्यागवीरांनी घेतलंय त्याला कमी लेखू नकोस. गुरुदेव, त्या महान आत्म्याचा पिता होऊनी मी त्याच्या महानतेपर्यंत नाही पोचू शकत. मी रामाला राज्य देण्याचं वचन देऊन त्याला देशोधळीला लावलं, तरी तो हसत हसत निघून गेला. अशा पुत्राच्या वियोगाने सुद्धा माझे प्राण का नाही निघाले? माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल